गेल्या काही वर्षात OTTवर वास्तवदर्शी कथा पाहायला मिळत आहेत। सत्य घटनांवर आधारित काही वेब सिरीज पाहायला मिळाल्या। अनेक वेब सिरीज या वास्तविक मांडणीतून आकारास येत असून प्रेक्षकांनाही त्या आवडत असल्याचं पाहायला मिळतंय। तर आता आणखी एक थरकाप उडवणारी वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। याचा टीजर समोर आल्यानंतर या सिरीजची चर्चा सुरू झाली आहे। मानवत मर्डर असं या सिरीजचं नाव आहे। नेमकं काय आहे वेब सिरीज मध्ये तेच पाहू। नमस्कार मंडळी, आपण पाहत आहात विशेष खास। तर मंडळी, महाराष्ट्रात घडलेल्या पण देशाला हादरवणाऱ्या एका हत्याकांडावर आधारित ही वेब सिरीज आहे। मानवत हत्याकांडावर आधारलेल्या या सिरीजचा टीजर पाहिल्यानंतर या हत्याकांडाबद्दल बोललं जात आहे। अतिशय क्रूर असं हे हत्याकांड होतं। यात मुली आणि महिलांचा बळी गेला होता। याचा तपास, यातले आरोपी, त्यांना झालेली शिक्षा, या सगळ्याच गोष्टी अंगावर काटा आणणाऱ्या आहेत। 1972 ते 1974 या 2 वर्षात या हत्याकांडानं महाराष्ट्र हादरला होता। एकामागून एक मुलींच्या, स्त्रियांच्या खुनांच्या बातम्या येत होत्या। ज्या गावात हे घडत होतं ते परभणी जिल्ह्यातलं पाथरी तालुक्यातलं मानवत गाव। जवळपास 15,000 लोकवस्तीचं हे गाव होतं। गावात विचित्र आणि क्रूर घटना घडत होत्या। या मानवत गावात उत्तमराव बारहाते नावाचा व्यक्ती राहायचा। गावातल्या श्रीमंतांपैकी एक। त्यानं त्यावेळी नगरपालिकेचं अध्यक्षपद भूषवलं होतं, त्यामुळे घरात बराच पैसा होता। उत्तमराव बारहाते याची नजर गावाबाहेरच्या पारधी वस्तीतल्या एका पारधी महिलेवर गेली। त्यानं तिला त्याच्या वाड्यावर आणलं। ही पारधी महिला रुक्मिणी होती। ती पारधी वस्तीत हातभट्टीची दारू बनवायची। रुक्मिणी उत्तमरावाच्या वाड्यावर राहायची। नंतर त्यानं तिच्यासाठी वेगळा वाडा बांधला। तिनं तिथंही हातभट्टीचा धंदा सुरू केला होता। रुक्मिणी त्या वाड्यात राहत होती। हातभट्टीचा पैसाही येत होता, पण तिला मूल होत नव्हतं। त्यासाठी तिनं तंत्रमंत्रांचा मार्ग निवडला होता। ती वेगवेगळ्या मांत्रिकांकडे जाऊ लागली। एका गणपत सावळे नावाच्या मंत्रिकानं तिला त्याच्या वाड्यातल्या पिंपळावर एक मुंजा राहत असल्याचं सांगितलं। त्या मुंजाला सुंदर मुली आवडतात असंही त्यानं तिला सांगितलं होतं। त्या मुंजाची इच्छा पूर्ण केली तर तुला गर्भ राहील असं त्या मंत्रिकानं रुक्मिणीला सांगितलं होतं। त्यासाठी बळी चढवावे लागतील असंही त्यानं रुक्मिणीच्या डोक्यात भरवलं होतं। यानंतर सुरू झाला होता क्रूरतेचा खेळ। एकामागून एक 11 जणांचा बळी मानवतमध्ये गेला होता। या गणपत सावळेनं सांगितल्यानंतर 4 कुमारिकांचा बळी देण्यासाठी रुक्मिणीनं शोध सुरू केला। गावातल्या 4 निरागस निष्पाप लेकींचा नाहक बळी गेला होता। 11 वर्षाची गयाबाई, 9 वर्षाची शकीला आणि 10 वर्षाच्या नसीमाची हत्या झाल्यानं गाव हादरलं होतं। तर सुगंधाबाई या 35 वर्षीय महिलेची ही हत्या मानवतमध्ये झाली होती। तर कोंड्या उमाजी लोळे या मुलाच्या खुनानं गावातलं वातावरण भीतिमय झालं होतं। या घटनेनं पोलीस प्रशासनही ॲक्शन मोडमध्ये आलं होतं। त्यांच्यावरही या प्रकरणाचा छडा लवकरात लवकर लावण्यासाठी प्रेशर होतं। या हत्याकांडाचा तपास CID कडे सोपवण्यात आला होता। यानंतर मुंबई CID विभागातील रमाकांत कुलकर्णी आणि विनायक वाटकर या अधिकाऱ्यांनी मानवत गाठत तपास सुरू केला होता। तपासाला पहिलं यश आलं ते समंदरी पारधी हिला ताब्यात घेतल्यानंतर ही रुक्मिणीची बहीण। तिनं भीतीपोटी पोलिसांसमोर धक्कादायक खुलासे केले आणि हत्याकांडाची उकल होऊ लागली। कोंड्याला या प्रकरणाची भनक लागली होती, त्यामुळे त्याला संपवल्याचंही समंदरीने सांगितलं। यानंतर पोलिसांनी रुक्मिणी आणि उत्तमराव यांच्यावर कारवाई करत त्यांना अटक केली, पण त्यांना नंतर जामीन मिळाला। इतक्या गंभीर हत्याकांडातील आरोपींच्या जामिनाला विरोध न केल्यानं पोलिसांवर टीका झाली होती। रुक्मिणी आणि उत्तमराव पोलिसांच्या ताब्यात असतानाही काही खून झाले होते। काही महिन्यानंतर पोलिसांनी दोघांना पुन्हा अटक केली। या प्रकरणात या दोघांशिवाय मांत्रिक गणपत साळवे याला देखील बारामतीतून अटक केली होती। परभणीच्या सत्र न्यायालयात या आरोपींविरोधात खटला उभा राहिला। कोर्टानं रुक्मिणी आणि उत्तमराव
या दोघांना फाशीची शिक्षा सुनावली होती. पण धक्कादायक गोष्ट म्हणजे उच्च न्यायालयानं दोघांना निर्दोष ठरवलं होतं. त्यांची फाशीची शिक्षा रद्द करून जन्मठेप देण्यात आली होती. तर मित्रांनो, अशी ही मानवत मर्डर नावाची वेब सिरीज आहे. तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत जरूर नोंदवा.